This call is now being recorded. Good morning, everyone. Our today's lecture is on numerical of magnetic circuit. Previous lecture ला already आपण numerical statement आणि somewhat steps study केलेले आहेत. But in this lecture, I again repeat that whole numerical from starting. And the statement of that numerical is that an iron ring of mean length 50 centimeter tons 500 tons of winding, the relative permeability of the iron is 600 when a 3 ampere when current of 3 ampere flows in a winding. Determine the flux density. Determine the flux density. Then in this numerical, given is ऑलरेडी गिवन तुम्हाला ऑलरेडी सांगून झालेले गिवन काय आहे, तरी पण मी एकदा नोट करते. व्हेअर एल इज इक्वल टू 50 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर. देन सेकंड नंबर ऑफ टन्स एन इज इक्वल टू 500 टन्स. देन थर्ड गिवन इज दैट म्यू आर, that is the relative permeability. Relative permeability is equal to 600. Then current capital I is equal to 3 ampere. Then last one is the, we have to find out the flux density, that is the capital B. गिवन मध्ये ऑलरेडी आपल्याला ही क्वांटिटी दिलेला आहे. एल इज इक्वल टू 50 सेंटीमीटर, एन इज इक्वल टू 500, म्यू आर इज इक्वल टू 600, करंट आई इज इक्वल टू 3 एम्पियर अँड फ्लक्स डेन्सिटी वी हॅव टू फाइंड आउट. देन फर्स्ट स्टेप सगळ्यांनी नोट करा न्यूमरिकल तुमच्या याच्यामध्ये. First step, the formula for MMF. Tell me the formula for MMF. N into I. Okay. हे नोट केलं असेल तर मी इथे इरेज करते. MMF is equal to capital N into I. Then tell me the value for N and value for I from your side. 500 into 3. 500 is the value for N and 3 is the current. Then the answer of this MMF is equal to 500 into 3. Correct calculation. 1500. 1500. 1500. Okay, clear. 1500 is our value of MMF. Unit of MMF is the ampere ton. 80, capital 80 is the ampere ton, is the unit of MMF. This one is your first answer. Note करा सर्वांनी नोटबुक मध्ये. This one is your first answer. Then second one, second value काय फाइंड आउट करायची? रिलक्टन्स. देर इज वन फॉर्म्युला फॉर रिलक्टन्स. नोट करा सर्वांनी. कॅपिटल एस इज इक्वल टू, मी ह्या स्टेप नंतर ही स्टेप नोट झाली असेल तर इथेच मी इरेज करून सेकंड स्टेप लिहिणार आहे. एस इज इक्वल टू L upon small l upon mu 0 mu r. mu 0 आता इथे आपण हे याच्यावरती घेऊ जास्त. इथे मी ड्रॉ करून दाखवते. कॅपिटल एस इज इक्वल टू L upon mu 0 mu r into A, that is the एरियाचा A. हा तुमचा फॉर्म्युला आहे रिलक्टन्स साठीचा. देन टेल मी द व्हॅल्यू ऑफ L. L ची व्हॅल्यू किती आहे? 50 centimeter. 50 centimeter. सेंटीमीटर इज फर्स्टली कन्वर्टेड इनटू मीटर. कसं कन्वर्ट करणार मग सेंटीमीटरला मीटर मध्ये? 10⁻⁻² इज दी सेंटीमीटर व्हॅल्यू.
सेंटीमीटरचा जर तुम्हाला मीटर मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर 10⁻² इज युअर सेंटीमीटर. व्हॅल्यू काय आहे 50. तो 50 मी इथे लिहिलाय सपोज. इंटू आता इंटू 10⁻² का घेतला तर बिकॉज दिस व्हॅल्यू इज गिवन इन सेंटीमीटर and we have to calculate the reluctance in your ohm. That's why this value is get converted into meter. 10⁻² सेंटीमीटरचं कन्वर्जन केलंय डिवायडेड बाय म्यू झिरो ची व्हॅल्यू तुमच्या कॅल्सी वरती दिलेली असते. शोधावर आहे का सर्वांकडे कॅल्सी? नसेल तर मी आता सांगते आणि त्यानंतर तुम्ही म्यू झिरो ची व्हॅल्यू कॅल्सी वर फाइंड आउट करा. ज्यांच्याकडे असेल त्यांनी मला सांगा बरं किती व्हॅल्यू आहे कॅल्सी वर तुमच्या. म्यू झिरो ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. दिलेलं आहे बघा कव्हर वरती कुठला टॅब प्लेस केला की तिथं म्यू झिरो ची व्हॅल्यू येते. आहे का? पार्टिसिपंट शोधा म्यू झिरो किती आहे. 1.25 into 10⁻⁶. व्हेरी गुड. कोण सांगितलं आन्सर? गौरव काटे. ओके. 1.25 ही कॅल्सी वरती दिलेले. सगळ्यांनी कुठेतरी कॅल्सी एकदम बारकाईने बघा कोणत्या टॅब वर दिले. 1.25 इंटू 10⁻⁻⁶ ही झाली तुमची म्यू झिरो ची व्हॅल्यू. ओके. इंटू म्यू आर ची व्हॅल्यू किती दिली गिवन मध्ये दिली बघा. म्यू आर इज दी किती गिवन मध्ये दिले. म्यू आर इज इक्वल टू 600. ओके 600. तो 600 मी इथे पुट केला. तुम्ही पण नोटबुक मध्ये नोट करा हे न्यूमरिकल. 600 इंटू एरिया किती दिलेला आहे. एरिया दिलेला आहे का या गिवन मध्ये? नाही. तो मग तो एरिया ऍज इट इज पुट करून ठेवायचा. एरिया इज ऍज इट इज गिवन इन दिस व्हॅल्यू. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर? त्यापैकी एवढं कॅल्क्युलेशन करा. 50 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 1.25 इंटू 10⁻⁶ इंटू 600. पहिला हा एक डिनॉमिनेटर एवढा सॉल्व्ह करून घ्या. मग ह्या डिनॉमिनेटरला ह्या न्यूमरेटरला डिवाइड करा आणि इथे काय व्हॅल्यू येते ना ती सांगा मला. एवढी इथे इज इक्वल टू करून सांगा. पहिले हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करा एवढं आणि मग 50 इंटू 10⁻² ला याने डिवाइड करा आणि काय व्हॅल्यू येते न्यूमरेटरला ती मला सांगा. मॅम बोला. व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये टाकू का? हो सगळं ब्रॅकेट मध्ये टाकायचं व्हॅल्यू. न्यूमरेटर फर्स्टली न्यूमरेटर ऍज इट इज राहू द्या. डिनॉमिनेटरचे ह्या क्वांटिटी पहिले तुम्ही सॉल्व्ह करून घ्या कॅल्सी मध्ये आणि मग त्यांचं डिवायडेशन करा. टेल मी आन्सर. न्यूमरेटरला काय आली तुमची व्हॅल्यू सांगा. पार्टिसिपंट किती आले याचा आन्सर? 1.25 इंटू 10⁻⁶ इंटू 600 एवढं सॉल्व्ह करा पहिले आणि मग त्याला 50 इंटू 10⁻² ला ही क्वांटिटी डिवाइड घ्या. 7.5 into 10⁻⁴. अजून कोणाचा आन्सर आलाय का? 7.5 raised to -4 into a. ओके 7 पॉइंट आलंय का? बरं ठीक आहे. अजून कोणतरी सॉल्व्ह करा. मॅम होल आन्सर माझं 6.6. ओके हा, व्हेरी माझं गुड. पण ट्रिपल तेच आहे ना. हा राईट तेच राईट आन्सर. 0.5 divided by 7.5 raised to -4 into 8. नाही 666.67. मॅम ते तर Yes, पूर्ण ma'am. याचं Yes, येईल ना मॅम ते मग. चालू आहे. हो ना. मग पूर्ण होल डिवायडेशन कॅल्क्युलेशन सांगा ना मला. न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर त्याचा आन्सर येत आहे 666.67. 666.66. ओके व्हेरी गुड. इथं हा पॉइंट आहे. 67 डिवायडेड बाय एरिया ऍज इट इज एवढं आन्सर आलंय सगळ्यांचं. याला आन्सर नंबर 2 नोट करा. दिस वन इज द आन्सर नंबर 2. फर्स्ट 2 स्टेप सॉल्व्ह केल्या. फर्स्ट स्टेपला आपण एमएमएफ ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. सेकंड स्टेपला इन टर्म्स ऑफ एरिया रिलक्टन्स ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. एवढी इथपर्यंत क्लिअर सर्वांना? न्यूमरिकल इथपर्यंत कळालं का? येस मॅम.
ओके Yes, ma'am. मग हे इरेज करते मी आता, पुढच्या स्टेपला घेते. देन एरियाची व्हॅल्यू आपल्याला फ्लक्स डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करावी लागणार आहे. मग हा एरिया कॅन्सल झालाच पाहिजे, त्यासाठी आपल्याकडे फ्लक्सचा फॉर्म्युला आहे. फाय इज इक्वल टू, हे डेरिवेशन ज्यावेळेस मी तुमचं एमएमएफचं घेईल किंवा आपण रिलक्टन्सचं फाइंड आउट करू त्या केसमध्ये इथे तुम्हाला न्यूमरिकल फाय इज इक्वल टू एफ अपॉन एस. F is the flux, S is the reluctance, and E upon S. E काय तुमचा हा MMF चा E upon S into phi. Phi is the flux, E is the your MMF, and S is the your reluctance. आपण MMF ची व्हॅल्यू पहिल्या स्टेप मध्ये फाइंड आउट केलेली. किती आलेली MMF ची व्हॅल्यू तुमची? 1500. ती व्हॅल्यू हॅलो इथे मॅम. पुट करा. हा बोला काय? हॅलो मॅम. हा बोल. म्हटलं मुलं वेटिंग वर आहे म्हटलं. अरे थोडं लवकर जॉईन करायला लावायचं रे. सगळ्या स्टुडंटला माझी एक नोटीस आहे की विदिन टाइम लेक्चरला जॉईन करत चला. मग लक्ष नसतं कोण वेटिंगला आहे कोण नाहीये. आपण मी माझ्या टीचिंगच्या याच्यामध्ये असते तर सगळ्यांनी वेळेवर जॉईन करा. F phi is equal to E upon S. E is the your MMF. मग टेल मी द व्हॅल्यू ऑफ MMF. या इथे पुट करा. MMF is equal to 1500. 1500 is the your value of MMF. Then divided by reluctance ची व्हॅल्यू पुट करा जी लास्ट स्टेपला आन्सर नंबर 2 ला आली होती 666.67 डिवायडेड बाय एरिया. हा जो एरिया आहे हा डिनॉमिनेटरचा आहे. याचं जर रिव्हर्स केलं मल्टिप्लिकेशनला ही टर्म्स गेली तर एरिया वरती जाईल आणि ही डिनॉमिनेटरची व्हॅल्यू ऍज इट इज राहील. इथपर्यंत नोट करा, खालचं मी सांगते सगळ्यांना. इथपर्यंत क्लिअर? देन युअर phi is equal to next step. Phi is equal to 1500 divided by 666.67 इंटू हा काय होतं इथे आपल्याला आता याचा आपण रिव्हर्स केलंय तर हा एरिया इथे काय गेला न्यूमरेटरला मल्टिप्लाइड झाला. का मल्टिप्लाइड झाला समजलं का सगळ्यांना? इथे ही जी टर्म होती याचा आपण इन्व्हर्स केलाय म्हणजे इथं मल्टिप्लिकेशनला जर घेतलं तर एरिया न्यूमरेटरला जाईल आणि डिनॉमिनेटर ऍज इट इज राहणार आहे. मग करा हे कॅल्क्युलेशन. 1500 डिवायडेड बाय 666.67 किती आन्सर येतंय त्याचं? टेल मी द व्हॅल्यू. पार्टिसिपंट स्टुडंट कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर सांगा मला किती येते आन्सर. 2.249988. 2.24999. एक्झॅक्टली करेक्ट. 2499. 2.249 इंटू हा एरिया ऍज इट इज इंटू एरियाची व्हॅल्यू ऍज इट इज. इथपर्यंत क्लिअर? Yes, ma'am. Then our main formula for the flux density. Tell me the formula for flux density. इथे सांगा, इथे लिहिते मी. Formula for flux density capital B is B is equal equal to to mu upon M square. U upon E. परत सांगा, मला काही समजलं नाही. ऍट टाइम 2 स्टुडंट बोलत होते. B is equal to फॉर्म्युला सांगा. Mu upon A. म्यू नाही रे बाळा, त्याला फाय म्हणता. फाय अगं याच्या हा जो आहे ना याला काय म्हणता? फाय. Phi. सगळ्यांनी सांगा काय आहे? 5 upon A. ओके. फाय अपॉन एरिया इज द व्हॅल्यू दॅट इज द फ्लक्स अपॉन एरिया.
या स्टेप मध्ये आपण इथे फ्लक्सचा आन्सर काढलाय. किती आलाय? फ्लक्स इज इक्वल टू किती? 2.249. 2.249. 2.249 इंटू एरिया. ती व्हॅल्यू 5 ची इथे पुट करा. कॅपिटल बी इज इक्वल टू 2.249 into area as it is, again divided by area as it is. इथे काय ऑब्झर्वेशन दिसतंय तुम्हाला? area cancel. Area get cancel. This numerator and denominator area get cancel and your value of capital B is equal to काय मग तुमचं फायनल आन्सर? B is equal to इथे लिहिते मी वरती. Capital B is equal to how many? आन्सर सांगा. 2.249. 2.249. 2.249 आणि युनिट काय येईल मग याचा आता फ्लक्स डेन्सिटीचं? Weber. वेबर इज युनिट ऑफ फ्लक्स. इथे कन्वर्जन करा ना. युनिट जर तुम्हाला पटकन अंडरस्टँड नाही झालं तर फॉर्म्युल्यावर नाही डिराईव्ह करायचं. फायचं युनिट काय? वेबर. आणि एरियाचं युनिट काय असतं? टेल मी. युनिट ऑफ एरिया centimeter square. सेंटीमीटर स्क्वेअर और मीटर स्क्वेअर. जनरली मीटर घेतो. सेंटीमीटर, मिलीमीटर ते आपण त्याला सफिक्स जोडलेले असतात. मग एरिया काय असतो? मीटर स्क्वेअर मध्ये. मग तुमचं फ्लक्स डेन्सिटीचं युनिट काय येईल? वेबर पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर. क्लिअर? दिस वन इज दी युअर करेक्ट आन्सर. एवढं तुमचं आन्सर आहे. म्हणजे पेपरला पण जर तुम्हाला क्वेश्चन आला तर ह्या युनिटला पण हाफ मार्क्स कन्सिडर होता. बी इज इक्वल टू 2.249 वेबर पर मीटर स्क्वेअर. क्लिअर? न्यूमरिकल समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. देन आवर नेक्स्ट न्यूमरिकल सिमिलर लाईक दॅट. आता मी फक्त इथे फॉर्म्युला लिहिल, तुम्ही कॅल्क्युलेशन करायचे आणि मला आन्सर सांगायचे. क्लिअर? Okay, ma'am. फॉर्म्युला टीच करेल, तुम्ही कॅल्क्युलेशन करून मला आन्सर सांगणार. नोट करा न्यूमरिकल. मी डिक्टेट करते इकडनं. An iron ring. I'm audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, listen carefully. Okay, listen. An iron ring with mean circumference and iron ring with mean circumference 80 centimeter, 80 centimeter and cross-sectional area 10 centimeter, 10 centimeter square, is uniformly wound with 500 tons of wire. Is uniformly wound with 500 tons of wire. Determine the current required to set up flux density of 1.2 Tesla in the ring. Assume mu r is equal to 1000 for an iron. Assume mu r is equal to 1000 for an iron. न्यूमरिकल सगळ्यांना समजलं? स्टेटमेंट काय न्यूमरिकलचं? No, ma'am. नोट करा ना. मग तुम्ही कुठेतरी नोट केलं तरच ते व्हॅल्यू कळतील तुमच्याकडे. मी परत एकदा सांगते, सगळ्यांनी नोट करा. An iron ring with mean circumference, MEAN, mean circumference 80 सेंटीमीटर. म्हणजे इथे काय दिलेली ही? चला मी आता एक गिवन तुम्हाला पहिले सांगून देते, मग तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करा. मीन सर्कम्फेरन्स म्हणजे काय दिलं इथे? बोला.
प्रिव्हियस न्यूमरिकल सारखं सेम स्टेटमेंट आहे, काहीच चेंज नाही. Length. 80 centimeter. लेंथ सर्कमफेरन्स हा वर्ड आला की काय दिलेली असते, जनरली लेंथ दिलेली असते. स्मॉल इज इक्वल टू किती येईल मग क्वांटिटी? 80 टेल मी. स्मॉल एल इज इक्वल टू 80 80 सेंटीमीटर. मग ते centimeters. नोट करा सगळ्यांनी. स्मॉल एल इज इक्वल टू 80 सेंटीमीटर. इज इक्वल टू 80 सेंटीमीटर. क्लिअर अप टू दिस? गिवन Yes. मध्ये समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then and cross sectional area and cross sectional area. Cross sectional area कशाने डिनोट होतो? Cross sectional area capital A किती दिलाय? Capital A. किती दिलाय? 10 centimeters square. 10 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर आलाय ना तर लगेच एरिया तुम्हाला इथं. मीटर आला म्हणजे लेंथ, मीटरचा स्क्वेअर आला म्हणजे एरिया. हे तुम्हाला लगेच तिथे असं नोट झालं पाहिजे किंवा मग आयडेंटिफाय झालं पाहिजे. 10 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर. देन इज युनिफॉर्मली वाउंड विथ 500 टन्स. म्हणजे काय दिलंय? इज युनिफॉर्मली वाउंड विथ 500 टन्स. मीन्स काय दिलंय? 500 टन्स इज दी N. N, capital N. Capital N is equal to 500 tons. Then determine the current required. Determine current म्हणजे काय काढायला लावलाय? I. I, capital I. We have to calculate capital I. Question mark. Determine the current required to set up the flux density of 1.2 Tesla. Means काय दिलेलं आहे? 1.2 Tesla is the Flux density. कशाने डिनोट होते ते सांगा. It is denoted by B. B, capital B. Capital B is equal to 1.2. पॉइंट आहे बरं का, इथे लक्षात घ्या. 1.2 टेस्ला. टेस्लाला मी कॅपिटल टी लिहिला तरी चालतो किंवा टोटल असं लिहायचं म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार. इथं समजून घ्या टेस्ला लिहिलेलं आहे असं. इथे इथंच करते मी, टीच लिहिते फक्त, त्याच्यात जास्त वेळ जातो. कॅपिटल टी लिहिलेलं आहे. देन इन द आयर्नरिंग ॲज्युम म्यू आर इज इक्वल टू किती दिले? म्यू आर इज इक्वल टू ॲज्युम करायला लावले. व्हॅल्यू डायरेक्ट गिवन दिले. इज इक्वल टू 1000 दिले. एवढं गिवन दिले. आणि याच्यावरून तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? या सगळ्या गिवन वरनं हा करंट फाइंड आउट करायचा आहे. क्लिअर अप टू दिस? Yes, ma'am. इथे ह्या साईडला मी न्यूमेरिकल सॉल्व्ह करते बघ. फर्स्ट स्टेप. Firstly, we have to calculate the magnetic field strength. Magnetic field strength आणि तुमची परमेबिलिटीचा असा कुठला फॉर्म्युला दिलेला आहे का त्याच्यावरनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता? आपण फॉर्म्युला बघितला होता बघा की म्यू पण आहे त्या फॉर्म्युल्यात, एच पण आहे आणि बी पण आहे. असा कुठला फॉर्म्युला आहे? Permeability. हा, H is परमेबिलिटी. equal to P. हा, बरोबर सांगा. परमेबिलिटी म्यू इज इक्वल टू B upon H. व्हेरी गुड. बी अपॉन एच. कोण सांगितलं आन्सर? Madhura. बी अपॉन एच. हा तुमच्याकडे फॉर्म्युला तुम्हाला नोन आहे. परमेबिलिटी इज द रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी टू द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. मग ह्या फील्ड स्ट्रेंथ जर आपल्याकडे ह्या दोन्ही व्हॅल्यू गिवन आहे, म्यू ची पण व्हॅल्यू माहिती आहे आणि बी ची पण माहिती आहे, मग एच आपल्याला फाइंड आउट करता येईल. तर मग हा जो एच आहे तो म्यूच्या इथे नेला न्यूमरेटरला, तर म्यू काय येईल पुढच्या स्टेपला? डिनॉमिनेटरला. हा फॉर्म्युला असा मॉडिफाईड होतो बघा. एच इज इक्वल टू H is equal to B upon tell me. Mu. ओके. Mu. देन म्यू चा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ म्यू आर, कारण की आपल्याकडे डायरेक्ट म्यू ची व्हॅल्यू नाही दिलेली. वी हॅव अ व्हॅल्यू ऑफ म्यू आर. बट टेल मी द फॉर्म्युला ऑफ म्यू आर इन टर्म्स ऑफ म्यू. असा एक Mu फॉर्म्युला r घेतला is equals to mu upon mu 0.
म्यू अपॉन म्यू 0. मग म्यू आर ला जर म्हणजे इथे रिप्रेझेंट करायचं असेल तर कसं मॉडिफाईड होईल फॉर्म्युला? म्यू इज इक्वल टू बघा मी तुम्हाला याचा फॉर्म्युला दिला होता. mu r into mu 0. ओके, म्यू आर असं आपलं एक डेरिवेशन आलं होतं बघा सेकंड लास्टला मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवलं होतं. म्यू आर इज इक्वल टू mu 0. म्यू अपॉन म्यू 0 असा फॉर्म्युला आला होता आपला. म्यू अपॉन म्यू 0. मग काय होईल? सपोज हा म्यू काढायचा असला तर हा याला काय होईल? मल्टिप्लाय होईल. मग डायरेक्टली एवढंच लक्षात ठेवा, म्यू इज इक्वल टू म्यू आर इंटू म्यू 0 असा फॉर्म्युला असतो हा. डायरेक्टली लक्षात ठेवा. मी हे तुम्हाला डिराईव्ह करून दाखवलं होतं प्रिव्हियस लेक्चर मध्ये. देन बी अपॉन म्यू चा फॉर्म्युला मॉडिफाईड झाला म्यू 0 इंटू म्यू आर. क्लियर अप टू दिस? फर्स्टली म्यू चा फॉर्म्युला घेतला बी अपॉन एच. देन दिस फॉर्म्युला गेट कन्वर्टेड इन टर्म्स ऑफ h. That's why this mu get divided by b. Then b upon mu, this mu again get converted into mu 0. आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे गिवन आहे बघा. b ची व्हॅल्यू नोन आहे, म्यू 0 कॉन्स्टंट असतो तो कॅल्सी वरती दिलेला आहे, and mu r is also given in the numerical. Then put the value in whole the formula. व्हॅल्यू पुट करा. इथे मला आन्सर सांगा काय? बी चं काय व्हॅल्यू पुट करणार? 1.2. 1.2. 1.2. 1.2. 1.2 again divided by mu 0 is the 1.25 into 10 raised to minus 6. 1.25 1.25 into 10 raised to किती? Minus 6. मायनस -2. -6 आहे. -6 कॅल्सीवर व्यवस्थित पुट करायचं. 1.25 into 10 raised to -6 into mu r is the इथे किती? 1000. 1000 करा याचं होल कॅल्क्युलेशन आणि मला आन्सर सांगा म्यूचं किती येते. तोपर्यंत मी इकडे गिवन जे दिले ते इरेज करते. याचा आन्सर सांगा एवढी क्वांटिटी. याच्यावरून आपल्याला h ची व्हॅल्यू भेटणार आहे. h इज इक्वल टू इथे लिहिते मी. चला h इज इक्वल टू किती येते आन्सर? 9.6 into 10 raised to into minus 10 6. raised to minus 5. किती? 6 minus 9.6 into 10 raised to minus 6. बरं अजून कोणतरी कॅल्क्युलेट करा. माझ्याकडे थोडं पॉइंट मध्ये व्हेरिएशन आहे आन्सर मध्ये. 960. Full answer. Into 10. 960. 960 into 10 raised to समथिंग येते का? हो, -4 -0 -5 येतोय मॅम. 0.5. -4 येतोय. बाकी अजून कोणाचं येते? सगळं ब्रॅकेट मध्ये टाकून आन्सर कॅल्क्युलेट करा. मॅम आमचं 1.2 काहीच येत नाही. आमचं 960 येतो. 960. ते त्यांचं 960 आन्सर आहे ना ते करेक्ट आहे. 960 मैम 9.6 into 10 raised to minus 4 आगा. नाही त्यांचं 960 आन्सर आहे ना, ज्यांना 10 रेस टू काहीच नाहीये ते करेक्ट आहे. हे टोटल तुम्ही ज्यावेळेस पुट करता ना न्यूमरेटरला पण ब्रॅकेट टाकायचं आणि डिनॉमिनेटरला किंवा अदरवाइज डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व्ह करून घ्यायचा आणि मग त्यांना दोघांना एकमेकांना डिवाइड करायचं. डायरेक्ट तुम्ही कॅल्सीवर 1.2 डिवाइडेड बाय ही व्हॅल्यू पुट केली मल्टिप्लाय केलं तर ते आन्सर रॉंगच येणार आहे. एक तर ब्रॅकेट टाकून सॉल्व्ह करा, अदरवाइज सेपरेट सॉल्व्ह करा न्यूमरेटर डिनॉमिनेटर. मैम 960 आलो. ओके 96 इज द करेक्ट आन्सर. 960 याची युनिट काय येणार? एम्पियर टन पर वेबर. सॉरी ठीक आहे एम्पियर पर टन. इथपर्यंत आन्सर झाले. त्यानंतर एमएमएफ चा एक फॉर्म्युला होता. ही आन्सर नंबर सपोज याला फर्स्ट द्या तुम्ही. आता झाला आन्सर नंबर फर्स्ट. आता मी बाकी इरेज करते, न्यूमरिकल नोट करत चला.
खूप सारे न्यूमरिकल झाल्यानंतर हे पहिलं न्यूमरिकल काय टीच केलं होतं हेच आठवत नाही, त्यामुळे हे नोट करा. इथे मी दुसरं लिहिते. देन सेकंड फॉर्म्युला MMF इज इक्वल टू N into I. N into L. ओके. MMF इज इक्वल टू MMF चे दोन फॉर्म्युले, एक टर्न्स इंटू याचा पण आहे नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट, अँड सेकंड फॉर्म्युला इज इन टर्म्स ऑफ फील्ड स्ट्रेंथ अँड दी लेंथ H into L. दिस वन दिस सेकंड फॉर्म्युला H into L. याचं पण डेरिवेशन आहे, त्या डेरिवेशन वरनं हे डिराईव्ह होतं. H into L. ज्यावेळेस आपल्याला डेरिवेशनची स्टेप येईल तिथे मी तुम्हाला कुठेतरी ते सांगेल का हा फॉर्म्युला आपण न्यूमरिकल मध्ये यूज केला होता. H into L. H ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आपण ते सांगा. 960. 960. L किती दिलेला आहे गिवन मध्ये? 80 80 पण काय येतो? सेंटीमीटर. मग त्याचं कन्वर्जन केलं तर काय येईल आन्सर मग तुमचं? कन्वर्जन करून मला व्हॅल्यू पुट करायला 80 सांगायचं. into 10 raised to minus 2. ओके. 80 into 10 raised to minus 2 ही तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्ही इथे पुट केली. 960 into 80 into 10 raised to minus 2. Tell me the answer of total MMF. Seven six eight. ओके. 768. पॉइंट मध्ये काय येते का पुढे का नाही? नो मॅम. नाही. नाही. Point. No ma'am. ओके. 768 एम्पियर टन्स. हा झाला तुमचा MMF. आन्सर नंबर सपोज सेकंड. दिस वन इज द आन्सर नंबर सेकंड. पहिले मी खालचे इरेज करून देते. मॅम याचं युनिट चेंज नाही होणार का? नाही, जनरली जरी ते कन्वर्जन करून आपण युनिट जरी फाइंड आउट केलं ना तर ते एम्पियर टर्नच्याच फॉर्म मध्ये येणार. फक्त फॉर्म्युला डेरिवेशनची कुठली तरी एक स्टेप घेतली की जी आपल्याला रिक्वायर्ड आहे न्यूमरिकल मध्ये. दिस वन इज युअर आन्सर नंबर सेकंड. Then next is the your formula for MMF, that is the MMF is equal to second formula जो तुम्ही मला पहिले सांगितलं होतं तो सांगा. कॅपिटल सपोज मी E लिहिते इथे MMF ला. E is equal to तुमचा रेग्युलर फॉर्म्युला ह्या एम्पियर टर्न कॅपिटल N into I. N into I. आपल्याला न्यूमरिकल मध्ये फाइंड आउट काय करायला लावलेलं आहे? करंट फाइंड आउट करायला लावलेलं आहे. मग फॉर्म्युला पण घेताना असा चॉईस करायचा की आपली जी क्वांटिटी फाइंड आउट करायची. सपोज न्यूमरिकल मध्ये जर H किंवा L फाइंड आउट करायला लावला असता तर आपण ह्या फॉर्म्युल्यावरनं पहिले EMF फाइंड आउट करून घेतला असता आणि मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून कुठली तरी अननोन क्वांटिटी फाइंड आउट केली असती. बट न्यूमरिकल मध्ये आपल्याला करंट विचारलाय. दॅट्स वाय H into L आपल्याकडे गिवन होता म्हणून तो पहिले आपण फाइंड आउट केला, त्याच्यावर MMF चा आन्सर काढलं. मग आता ही फॉर्म्युला करंट जर काढायचा असेल तर हा N काय होईल? या MMF ला डिवाइड होईल. इथे काय येईल? E अपॉन N इज इक्वल टू युअर करंट ऍज इट इज. ही स्टेप समजली का काय केलंय? MMF चा फॉर्म्युला लिहिला N into I फाइंड आउट करायचा आहे म्हणून N ह्या MMF ला डिवाइड झाला. E ची व्हॅल्यू MMF ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली तुम्ही. किती ती सांगा? 768. 768. मी इथं पुढे लिहिते वाटलं इथे. 768 Divided by 500. ओके. 768 डिवायडेड बाय किती दिलाय? 500. 500. हा, करा याचं कॅल्क्युलेशन किती आहे आणि करंट सांगा किती 1.536. 1.536. 1.53 ampere. Therefore I is equal to 1. किती आला? 536. 536 ampere. 5
36 एम्पियर. हे झालं तुमचं आन्सर. समजलं? न्यूमरिकल सोपे आहे, बट तुम्हाला फक्त फॉर्म्युला कुठला यूज करायचा ते तिथे तुम्हाला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. ओके, क्लिअर बोथ दी न्यूमरिकल्स. फर्स्ट Yes, स्टेप ma'am. मध्ये आपण बी फाइंड आउट Yes, केला ma'am. होता, सेकंड याच्यामध्ये आपण करंट फाइंड आउट केलेला आहे. वन एक लास्ट न्यूमरिकल आहे का ज्याच्यामध्ये रिलक्टन्स फाइंड आउट करायचं आहे ते घेऊ आणि त्यानंतर मग आपण आपल्या ऍक्च्युअल थेरॉटिकल कडे जाऊ. नोट दी थर्ड न्यूमरिकल स्टेटमेंट. लिसन केअरफुली. A coil of 500 tons, a coil of 500 tons and resistance of 20 ohm and resistance 20 ohm is wound uniformly on an iron ring mean circumference 50 centimeter 50 centimeter and cross sectional area 4 centimeter square 4 centimeter square. It is connected to 24 volt DC supply. 24 volt DC supply. The relative permeability of the material is 800. Find first MMF. Second मॅग्नेटायझिंग फोर्स म्हणजे काय विचारलं यांनी. मॅग्नेटायझिंग फोर्स मीन्स काय कॅल्क्युलेट करायला लावलंय. मॅग्नेटायझिंग फोर्स मीन्स मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायला लावली. थर्ड वन टोटल फ्लक्स. थर्ड क्वांटिटी कुठे फाइंड आउट करायची? टोटल फ्लक्स. अँड फोर्थ वन रिलक्टन्स. I again repeat that numerical. A coil of 500 tons and the resistance of 20 ohm is wound uniformly on an iron ring mean circumference of 50 centimeter and cross sectional area 4 centimeter square. It is connected to 24 volt DC supply. The relative permeability of material is 800. Find first MMF, second magnetizing force, third one total flux and fourth one reluctance. Numerical note केले सर्वांनी? Yes, ma'am. Okay, then tell me the value of given. इथे लिहिते मी given. फर्स्ट वन काय आहे? बोला तुमच्या साइडनी गिवन सांगा. मी न्यूमरिकल डिक्टेट करते, तुम्ही गिवन सांगा. एक कॉइल ऑफ हा काय दिलेला आहे मग तो 500 इज दी 500 काय N. n capital N. n is equal to 500. Okay, then second and the resistance means काय? capital R दिलेला आहे. capital R is equal to 20 ohm. 20 ohm. is equal to 20 ohm. Then next one is the wound L. uniformly on iron ring mean circumference means काय दिलाय? L. Capital L. A. Capital Small L.
लेंथ ऑलवेज आपण स्मॉल एल ने इंडिकेट करतो. स्मॉल एल इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. Then next is the Area. Area. cross sectional Area. area. A is equal to how 4 many? 4 centimeter centimeter square. square. 4 centimeter square. Centimeter square. Then it is connected to 24 volt DC. म्हणजे V दिलेला आहे. व्होल्टेज कॅपिटल V ने डिनोट करतात. कॅपिटल V is equal to 24 volt. क्लिअर? समजलं इथपर्यंत तुम्ही सांगताय त्यामुळे क्लिअर आहे तुम्हाला सगळ्यांना. द रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ मटेरियल इज म्हणजे काय दिलेलं आहे इथे? काय दिलेलं आहे? म्यू 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 आर दिला. आता इथं म्यू आरचा सिम्बॉल न लिहिता मी डायरेक्टली रिलेटिव्ह नाव लिहिते. रिलेटिव्ह परमेबिलिटी. Relative permeability is equal to 800. 800. 800. Okay. Find out first one. First काय find out करायला लावला आहे? MMF. 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 Then second काय find out करायला लावला आहे? Magnetic force. Magnetizing force. Sorry. Magnetizing force means capital H. Magnetic field strength calculate करायला लावली. Third one Total flux. Total flux. total flux. That is the phi. आता इथे phi च्या वेळी परत total fluxच वर्ड लिहिते. Total flux. And fourth one Reluctance. reluctance. That is the capital S. These are the given. This one is the given, and here this one is the we have to calculate this 4 parameter. Then for the first step to find out the current, इथे आपल्याला रेजिस्टन्स दिला आहे न्यूमरिकल मध्ये कॅपिटल आर दिलेला आहे इथे अँड व्होल्टेज दिलेला आहे. देन अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V is equal to I into R. I into R. Very good. ठीक मी इकडे लिहिते. हे नोट करा सगळ्यांनी. आता मी हा बोर्ड यूज करते. V is equal to IR. हा तुमचा ओम्स लॉचा फॉर्म्युला आहे. I into R. ओके. ते रेजिस्टन्स दिला तेव्हा पहिली स्टेप मध्ये करंट फाइंड आउट करायचा. I is equal to V upon R. Put the value of both the quantity and tell me the answer. मी इथे आता व्हॅल्यू पुट करून नाही दाखवणार. तुम्ही पुट करायची व्हॅल्यू. What is the value of V? 24. 24. And resistance is 20 ohm. 1.2. 20. 20 ohm. 1.2. 1.2. 1.2. 1.2 एम्पियर. एम्पियर हा कॅपिटल ए ने डिनोट होतो जनरली किंवा एएमपी असं लिहिलं तरी चालेल. जर तुमचं कन्फ्युजन होत असेल एरिया मध्ये आणि एम्पियर मध्ये एएमपी असं लिहिलं तरी चालेल. एम्पियरला ही तुमची फर्स्ट व्हॅल्यू, फर्स्ट आन्सर. I is equal to V upon R. 1.2 ampere is your first answer. Clear up to this? Yes, ma'am. Then आपल्याला ऍक्च्युअल आन्सर मध्ये फर्स्ट स्टेपला एमएमएफ विचारलाय. टेल मी द फॉर्म्युला फॉर एमएमएफ. आता सगळ्यांचं लर्न व्हायला पाहिजे. एमएमएफ इज इक्वल टू N into N I. into I. टेल मी द व्हॅल्यू ऑफ एन इंटू आय. एमएमएफ इज इक्वल टू 500 into 1.2. 1.2. एन इंटू आय. मी फक्त फॉर्म्युला नोट करणार आहे. तुमच्याकडे न्यूमरिकल मध्ये गिवन पण दिलेले आहे आणि प्रॅक्टिस पण झालेली थोडी. एन इज दी 500. क्लिअर? बरोबर का? Yes, ma'am. Yes. 500. And I is equal to 1.2. Then total answer is 600. 600 ampere 600. turns. Okay, very good. 600 ampere ton is the your actual answer. आन्सर नंबर सेकंड और म्हणजे ऍक्च्युअल आपल्या जेवढं विचारलंय त्याच्यामध्ये आहे आन्सर नंबर फर्स्ट आहे. देन सेकंड व्हॅल्यू इज दी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ विचारली कॅपिटल एच.
बरोबर का? Yes, ma'am. Yes, ma'am. एक फॉर्म्युला आपण मॉडिफाईड केला होता. कॅपिटल H इज इक्वल टू B upon nu. नाही, कॅपिटल H इज इक्वल टू MMF MMF upon E अपॉन बोला small l. 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 व्हेरी गुड. कॅपिटल H इज इक्वल टू E अपॉन L, दॅट इज दी MMF अपॉन L. E ची व्हॅल्यू काय पुट कराल मग आता? MMF ची किती काढली बघा, किती आहे? 600. 600. आणि L किती दिलाय गिवन मध्ये? 50. तर ते कन्वर्जन करून सांगा. 50 इंटू 10 raised to minus -2. मायनस It's टू. minus. करा आन्सर याचा सांगा. टेल मी द आन्सर. टेल मी. H इज इक्वल टू 1200. 2.12. 1200. 1200. आज एवढं त्याचं आन्सर आलंय. एम्पियर टन पर मीटर. एम्पियर टन कशाचा? E चा आणि L चा मीटरचा. याचं युनिट काय झालं? H चं एम्पियर टन पर मीटर. क्लियर अप टू दिस? Yes, ma'am. Ma'am. Okay. Then third. First answer. This one is the second answer. Then next one is your total Total flux. And last one is your reluctance. टोटल फ्लक्सचा फॉर्म्युला काय घ्याल मग फाइंड आउट करण्यासाठी? फ्लक्स MMF चं कुठलं रिलेशन बघा बरं. प्रिव्हियस 2 न्यूमरिकल्स मध्ये कुठे दिसतंय फ्लक्स आणि E upon S. E upon S. एस काय? E इज इक्वल टू एक फॉर्म्युला आहे. E इज इक्वल टू, इथं बघा आता मी एक फॉर्म्युला लिहिते. E इज इक्वल टू दॅट इज दी MMF इज इक्वल टू हे डेरिवेशन उद्याच्या लेक्चरला मी घेले तर फॉर्म्युला बघा. फाय इंटू एस दॅट इज दी फ्लक्स इंटू रिलक्टन्स. हा फॉर्म्युला आहे. तर इथल्या स्टेप मध्ये आपल्याकडे एस पण अननोन आहे आणि फाय पण अननोन आहे, बट वी हॅव टू कॅल्क्युलेट दी ई. मग असला कुठला फॉर्म्युला आहे का ज्याच्यामध्ये एस ची व्हॅल्यू आपल्याला पहिले कॅल्क्युलेट, मग पहिले एस फाइंड आउट करून घ्यायचा, एस ची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यात पुट करायची, मग फाय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. एस इज इक्वल टू, इथे बघा मी एस ची व्हॅल्यू तुम्हाला सांगते एस कसा कॅल्क्युलेट करायचा. एस इज इक्वल टू रिलक्टन्स. रिलक्टन्स इज इक्वल टू एल अपॉन म्यू झिरो म्यू आर इंटू एरिया. हा फॉर्म्युला मी तुम्हाला आधी पण एकदा लिहून दाखवलेला आहे. रिलक्टन्स इज इक्वल टू एल अपॉन दॅट इज दी लेंथ अपॉन म्यू झिरो म्यू आर इंटू ए. एल काय आहे मग व्हॅल्यू? एल ची व्हॅल्यू सांगा. एल इज इक्वल टू 50 into 10 raised to -2. किती दिली? 50. ओके बरोबर. 50 इंटू 10 raised to -2 divided by, tell me the value of mu 0. 1.25 1.25. -6. 1.25 into 10 raised to minus किती? 6. 6. व्हेरी गुड. 10 raised to minus 6 into mu r किती दिलाय गिवन मध्ये? दिलाय का? 800. 800. ओके. mu r इज इक्वल टू 800. एरिया किती दिलाय? इंटू एरिया 4 centimeter square. मग काय येईल? 4 इंटू सांगा. आता इथे बघू किती जण लॉजिकली आन्सर देतात. 4 इंटू काय येईल रे? सेंटीमीटर स्क्वेअर कन्वर्जन करायचंय. मग काय येईल आन्सर? 4 into 10 raised to -2. हा, अजून कोण सांगतं का? 4 into 10 raised to -4. ओके. का 4 घेतला? बिकॉज सेंटीमीटर आहे. सेंटी मीन्स 10 raised to -2 आणि त्याचा स्क्वेअर आहे, म्हणून मग त्या स्क्वेअरचा स्क्वेअर जर घेतला तर -2 आणि -2 किती झालं? -4. म्हणून इथे 10 raised to -4 आला. हे कळालं का घेतलं -4 इथे? Yes. Yes, ma'am. कळालं. हा.
सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे आणि सेंटी मीन्स 10⁻², आणि स्क्वेअर मुळे तो -4 झालेला आहे. मग एवढं कॅल्क्युलेशन करा आणि एस ची व्हॅल्यू किती येते ते सांगा. मी इथे वरती लिहिते स्टेप्स, म्हणजे आपल्याला हा फाय कॅल्क्युलेट 125,000 येते मॅम. किती आलं 0 0 10 125,000. 10 समथिंग येईल. 1 पॉइंट मध्ये कन्वर्जन करून आन्सर सांगा 10 चा किती येतोय. तुमचं 1 2 काय समथिंग आन्सर आलं ना, त्याला 10 चा पॅरामीटर घ्या, 1 पॉइंट असा आन्सर काढा. किती येते फक्त पॉइंट तुम्हाला 1.25 into 10⁻². नाही, हे ब्रॅकेट मध्ये टाकून सॉल्व्ह करा सगळे. तुम्ही जे 50 × 10⁻², याला सेपरेट ब्रॅकेट घ्या, मध्ये डिवायडेशनचं साइन घ्या आणि परत अगेन सेकंड दुसरा ब्रॅकेट घ्या आणि मग ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करा. त्यावेळेस तुमचा आन्सर करेक्ट येईल. मॅम तसंच केलं. 125,440 असं येते मॅम. 1302. आन्सर बरोबर आहे, पण मला इन टर्म्स ऑफ पॉइंट हवंय. 1 पॉइंट समथिंग × 10⁻² चा पॅरामीटर करा ना. एवढं मोठं आन्सर लिहिण्यापेक्षा त्याला रिड्यूस करा. 1 पॉइंट समथिंग आन्सर सांगा. आन्सर 1.25. तुमचं करेक्ट आहे 1.25, बट त्याचा जो काही पॉवर आहे ना 10 चा, तो करेक्ट सांगा मला. 125 आलेला आहे बरोबर का 124 आहे काय? 125. 1.25 × 10⁻², हा पॅरामीटर सांगा काय आलेला आहे. 4. माझ्या अकॉर्डिंगली 10⁻6 आन्सर येतोय. एकदा तुम्ही चेक कराल कॅल्क्युलेशन हा पॅरामीटर किती येतोय. S = 1.25 × 10⁻6 एवढं तुमचं रिलक्टन्सचा आन्सर आहे. मग हा रिलक्टन्सची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये इथे पुट करा. इथे E ची व्हॅल्यू किती पुट कराल. MMF ची व्हॅल्यू किती 600. कॅल्क्युलेट केली 600. मी डायरेक्टली पुट करू का फॉर्म्युला परत लिहू इथे. पुट करा डायरेक्ट. ओके 600 = 5 as it is into हा S ची व्हॅल्यू into S 1.25 into 10⁻6. आणि आता काय होईल, हा 1.25 ह्या 600 ला डिवाइड होईल पुढच्या स्टेप मध्ये. करा ही लास्ट स्टेप. 600 / 1.25 into 10⁻6 आणि 5 ची व्हॅल्यू किती येते ते मला सांगा. मी डायरेक्ट आन्सर लिहिते. 5 = 600 / 1.25 into 10⁻6 आणि 5 ची व्हॅल्यू किती येते सांगा. 4.8. आलाय किती जणांचा आन्सर 4 पॉइंट बरोबर आहे का. 4.8. 4.8 युनिट काय येईल मग. फ्लक्स युनिट काय 4.8. एवढं पण क्वेश्चन आहे वेबर. हा WB हे झालं तुमचा आन्सर लास्ट वन. क्लिअर सगळे न्यूमरिकल समजले. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.